ऐतिहासिक असा ऑलिम्पिक सोहळ्यानंतर अजून एक ऐतिहासिक गोष्ट घडली आहे, पण त्याचा निर्माता आहे आपला भारत। ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच इंडिया हाऊसची निर्मिती ऑलिम्पिक सोहळ्यात होत आहे आणि आता आपण इंडिया हाऊसच्या मुख्य अशा प्रवेशद्वारात आहे। पण या इंडिया हाऊसचं वैशिष्ट्य म्हणजे ही असणारी ऑलिम्पिक वॉल। भारताचे तब्बल 117 खेळाडू ह्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी आहेत आणि या सगळ्या खेळाडूंची छायाचित्राची वॉल आहे। एक प्रकारे झाड आहे, झाडाला आलेल्या फांद्या म्हणजे आपली हे सगळे खेळाडू आहेत। याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नीरज चोपडा आहे, ज्यांनी गेल्या वेळेला मेडल जिंकलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले महाराष्ट्रीयन खेळाडू पण आहेत। मग तो अविनाश साबळे असू दे, प्रवीण जाधव असू दे। प्रवीण जाधव दुसऱ्यांदा ऑलिम्पिक खेळतोय। ह्या दोघांकडे पदकाच्या अपेक्षा आहेत, कारण की हे आशियाई पदक मेडलिस्ट आहे। पण असं एक आगळं वेगळं असं स्वरूप ऑलिम्पिकला देण्याचा प्रयत्न ह्या इंडिया हाऊस निमित्ताने झालेला आहे। तब्बल 117 खेळाडूंचा हा वॉल आहे, त्यामुळे प्रथमच ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतीय खेळाडूंचे चेहरे काय आहेत, नक्की कोण भारतीय खेळाडू आहेत, त्यांचा परिचय होतोय। असं आगळं वेगळं इंडिया हाऊस मध्ये हे सगळं हे आहे। तब्बल मग आपला हॉकी संघ असू दे, आपला बॅडमिंटनचा संघ असू दे, या सगळ्यांचं छायाचित्रांचं नाव तब्बल ही एक ऑलिम्पिक वॉल की एखाद्या ऑलिम्पिकच्या प्रदर्शनासारखं ह्या सगळ्या इंडिया हाऊसची निर्मिती झालेली आहे। निश्चितच भारतीय खेळाडूंना संपूर्ण भारताला प्रोत्साहन देण्यासाठी हे ऑलिम्पिक वॉल निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गतवेळच्या ऑलिम्पिकमध्ये आपण 7 पदकं जिंकली होती, यंदा 117 खेळाडू आहेत। कमीत कमी 10 खेळाडू म्हणजे 2 आकडी पल्ला गाठेल ह्याच खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी ही ऑलिम्पिक वॉल प्रेरणादायी ठरणार आहे। टीम इंडियन मराठीसाठी संजय दुधाने, पॅरिस ऑलिम्पिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।